यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे। कृषी विभागानं उत्तम नियोजन केलं आहे। पूर्वतयारी ही समाधानकारक झाल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। आज मुंबईमध्ये आयोजित खरीप हंगामापूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते। रोग आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी यंत्रणेनं दक्ष राहावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या। आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणारी बियाणं शेतकरी बांधवांना मोफत देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। शेतमालाला हमीभाव आहेच, पण हमखास भाव मिळाला पाहिजे असंही ते म्हणाले। शेतीला आधुनिकतेची जोड द्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। खरीप हंगाम 2022 मधील लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र 146.85 लाख हेक्टर इतकं राहणार आहे। यामध्ये कापूस पिकाखाली 42 लाख हेक्टर, सोयाबीन 46 लाख हेक्टर, भात 15 लाख हेक्टर, मका 9.5 लाख हेक्टर तर कडधान्य पिकाखाली 23 लाख हेक्टर क्षेत्र आणण्याचं कृषी विभागाचं नियोजन आहे असं कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी या बैठकीत सांगितलं। यंदाच्या खरीप हंगामासाठी 17.95 लाख क्विंटल बियाणं आवश्यक आहे। महाबीज, राष्ट्रीय बियाणं महामंडळ आणि खासगी संस्थांकडे मिळून 19.88 लाख क्विंटल बियाणं अपेक्षित आहे अशी माहिती भुसे यांनी दिली। या खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 45.20 लाख मेट्रिक टन एवढी रासायनिक खतं उपलब्ध होणार आहेत। त्यापैकी सुमारे 9 लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला आहे। सध्या राज्यामध्ये सुमारे 17 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये 5 जूनला तळ कोकणामध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होईल असा अंदाज असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे। मराठवाड्यामध्ये सामान्यापेक्षा जास्त पाऊस होईल, तसंच एकूणच महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस राहील असा अंदाज होसाळीकर यांनी व्यक्त केला। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते।